कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या गुंडांकडून चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीला काळं फासलं होतं। यावेळी ड्रायव्हरच्या तोंडालाही काळं फासून मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर व कर्नाटकातून येणारी जाणारी एसटी वाहतूक बंद आहे। याचा फटका गडिंग्लज, चंदगड, आजरा व सीमा भागातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे। दरम्यान याबाबत बेळगाव जिल्हाधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांची बैठक झाली व येत्या 48 तासात वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे। सध्या गडिंग्लज, चंदगड, आजऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या मार्गाने प्रवास करता येणार आहे, अशी माहिती आज राज्य परिवहन कोल्हापूर विभागाचे वाहतूक निरीक्षक संतोष बोगरे यांनी दिली। दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला काळे लावल्याच्या व चालकाला काळे लावल्याच्या घटनेच्या अनुषंगाने गेले 2 दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील बसेसची कर्नाटक राज्यात होणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे। तसेच कर्नाटक राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद आहे। सदरची वाहतूक चालू करण्यासाठी जिल्हा प्रशासन कोल्हापूर व जिल्हा प्रशासन बेळगाव यांचे प्रयत्न चालू आहेत। या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेली आहे। तसेच सद्यस्थितीमध्ये आजरा, चंदगड, गडिंग्लज या मार्गावरून येणाऱ्या बसेस सेनापती, कापशी, हमीदवाडा, कागल मार्गे कोल्हापूरला येत आहेत। गडिंग्लज मार्गे येणारी कोल्हापूरला जी वाहतूक आहे ती आपली नियमितपणे सुरळीत चालू आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।